वसई विरारमध्ये वाऱ्यासह मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे। नालासोपारा येथील सकल भागात पाणी साचायला पुन्हा सुरुवात झालेली आहे। पाहिलं असेल की संसदेत सुद्धा हा प्रश्न आमच्या सन्माननीय आमदार स्नेहाताईंनी उचललेला आहे। वसई विरार महापालिकेमध्ये आमचे 43 नगरसेवक आम्ही सातत्याने ह्याचा पाठपुरावा करत आहोत। या वसई विरार मधल्या जनतेला या पाणी प्रश्नापासून आम्ही त्यांना कुठून तरी त्यांची सहाय्यता करू हा शब्द देतो। आणि हे जे केलेलं आहे हे प्रशासन आणि इथले 35 वर्षापासूनचे असलेले सत्ताधारी त्यांचं हे पाप आहे। हे दुसऱ्यांच्या माती मारण्याचा प्रयत्न केला जात आहे। तर दादरमध्ये मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी झाडं कोसळली आहेत। शिवाजी पार्कमध्ये मोठं झाड पडलंय। सूर्यवंशी हॉल, कॉस्मॉस बँक, बालमोहन शाळेजवळ ही झाडं कोसळण्याचा प्रकार आज सुरूच आहे। झाडं पडल्यानं अनेक ठिकाणी वाहतुकीवर परिणाम होतोय। पालिकेची पथकं ही झाडं हटवण्याच्या कामात व्यस्त आहेत। दादरमध्ये अनेक ठिकाणी झाडं कोसळली आहेत। एकीकडे प्रशासनानं केलेले नाले सफाईचे दावे असतील किंवा वृक्ष तोडणीचे दावे असतील, हे दोन्ही पूर्णपणे अपयशी ठरल्याचं दिसतंय। दरम्यान मुंबईकर पालिकेच्या कारभारावर चांगलाच संतप्त झाला असून वारंवार झाडं पडतायत, आर्थिक मालमत्तेचं नुकसान होतंय। त्यामुळे ही तिन्ही दृश्यातनं आपण ही सगळी वास्तविकता समजू शकतो।